पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आपल्यासाठी सोन्याचा दिवस उगवला आहे। पीएम किसान योजनेचा 23 हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता वजा असे तब्बल 4,000 रुपये आज दुपारीपासून आपल्या खात्यांमध्ये जमा होणार आहेत। विश्वास ठेवा मित्रांनो, हे खरं आहे। आपल्या महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये आणि 9 प्रमुख बँकांमध्ये हे पैसे आता धडाधड येणार आहेत। आनंदाची लाट, खात्यात पैसे जमा। ही केवळ घोषणा नाही, तर आपल्या राज्य सरकारने स्वतः याची यादी जाहीर केली आहे। आज सकाळपासूनच या 12 जिल्ह्यांमध्ये आणि 9 बँकांमध्ये आपल्या घामाचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांना तर सकाळपासूनच 4,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत। कल्पना करा, तो मेसेज पाहिल्यावर किती आनंद होत असेल। आपल्या लाडक्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वतः आदेश दिले आहेत की हे 4,000 रुपये टप्प्याटप्प्याने आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत। आज 12 जिल्हे, उद्या आणि परवा उरलेले 12 जिल्हे, असे 3 दिवसांत आपल्या राज्यातील प्रत्येक गरजू शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे पोहोचतील। सकाळी आपल्या मोबाईलवर खात्यात पैसे जमा झाले असा मेसेज आल्यावर मिळणारा आनंद अवर्णनीय आहे, नाही का? ज्या माझ्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 22वा आणि नमो शेतकरीचा 8 हप्ता मिळाला होता त्यांना आता नमोचा 9वा हप्ता देखील याच 12 जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, लगेच आपल्या बँकेच्या खात्यात 5,000 रुपये जमा झालेत की नाही ते तपासा, कारण अनेक शेतकऱ्यांना सकाळपासूनच बँक खात्यात 5,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत। या 9 बँका आणि त्यामागील सत्य। आता तुम्ही विचार करत असाल की कोणत्या आहेत त्या 9 बँका जिथे हे पैसे येत आहेत? मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी सोसायटी बँका किंवा खासगी बँकांमध्ये खाती उघडली आहेत, पण लक्षात ठेवा, राज्य सरकारने आणि कृषी विभागाने स्पष्ट सांगितले आहे की सोसायटीच्या किंवा काही खासगी बँकांमध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार नाहीत। अनेक असे झाले आहे की पीएम किसानचा 22वा आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता या बँकांमध्ये जमा झाला नाही आणि शेतकऱ्यांना वाटले की सरकारने त्यांच्यावर अन्याय केला आहे। पण यात सरकारचा दोष नाही, तर तुमच्या बँकेच्या खात्याची निवड महत्त्वाची आहे। त्यामुळे तुम्ही आपले बँक खाते कोणत्या बँकेत उघडले आहे हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आता मी तुम्हाला त्या 9 बँकांची यादी सांगणार आहे जिथे सकाळपासून आपल्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता म्हणजेच आपले 4,000 रुपये जमा होऊ लागले आहेत। शेतकरी मित्रांनो, ही तुमच्यासाठी खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आता एकत्र 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात येऊ लागले आहेत। महाराष्ट्र बँक हा, जर तुमचे खाते महाराष्ट्र बँकेत असेल तर निश्चिंत रहा। तुमचा जिल्हा निवडलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये असेल तर आज, उद्या किंवा परवा या 3 दिवसांत तुमच्या खात्यात हे पैसे नक्की जमा होतील। 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला कधीही येऊ शकतो, आता लगेच, 5 मिनिटांनी, 1 तासाने किंवा अगदी रात्री 12 वाजेपर्यंतही, कारण कृषी विभागाने रात्री 12 वाजेपर्यंत पैसे वाटपाचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत। इंडियन बँक, पोस्ट ऑफिस बँक, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जवळपास 90% शेतकऱ्यांची खाती पोस्ट ऑफिसमध्ये आहेत। त्यांनाही आजच 4,000 रुपये जमा होणार आहेत। बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक सुद्धा आपल्या शेतकऱ्यांसाठी पैसे वाटप करत आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, इथेही सकाळपासून 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। HDFC बँक ही खासगी बँक असली तरी शेतकऱ्यांसाठी पैसे जमा करत आहे। ICICI बँक या बँकेतही नमो आणि पीएम योजनेचे पैसे जमा होत आहेत। बँक ऑफ बडोदा अनेक तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत, तिथेही पैसे जमा होत आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक जिल्ह्यातील ही महत्त्वाची बँक, जिथे सकाळपासून 2,000 नमो शेतकरी आणि 2,000 पीएम किसान असे एकूण 4,000 रुपये सरकारकडून सोडले आहेत। तुमचा जिल्हा कोणत्या यादीत आहे? आताच तपासा। मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आज कोणत्या 12 जिल्ह्यांना पैसे मिळणार, उद्या कोणाला आणि परवा कोणाला? घाबरू नका, सरकारने याची यादी देखील जाहीर केली आहे आणि तीच यादी मी तुम्हाला सांगणार आहे। ही आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे।